everyone, good morning and welcome you all to Rachna's Love Angel World. Me and Sunny. And yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. चालू 24 hours duty ला. रचना आहे किचन मध्ये, नॉर्मल रुटीन स्टार्ट झालंय. टिफिन रेडी करत आहे, नाहीसा आराम करत आहे. नाहीसाचा समर कॅम्प पण संपला आहे. सो येस, दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून अँड येस, बी हॅपी, कीप स्माइलिंग, स्प्रेड लव अँड हॅपीनेस एव्हरीवेअर अँड येस, लिव्ह लाफ अँड लव. टिफिन रेडी झाला आहे. काय आहे टिफिन मध्ये नक्की आमच्या टिफिन सिरीज मध्ये बघा. ब्रेकफास्टला आहे चपाती. हॅलो एव्हरीवन. सो मॉर्निंग तुम्ही पाहिलीच कसे झाले. सनी गेला हॉस्पिटलला. नायसा मॅडम आता बसलेत, नाश्ता झाला आहे, दूध वगैरे पिऊन झालेलं आहे तिचं. आणि आईंसाठी सुद्धा जेवण करून झालेलं आहे. आज केले हे पालक पनीर नव्हतं म्हणून मी त्यात बटाटे टाकलाय. कदाचित तुम्ही तो काल व्हिडिओ पाहिला सुद्धा असेल टिफिन सिरीजवाला. आणि वांग्याचं भरीत ते केलेलं आहे. पण आता आमटी आणि भात त्याचं कुकर लावलेलं आहे. सो आमटीला फोडणी दिली आहे. आणि मी आज लंचला नाही आहे. सो मी चालली आहे, आज आमची किटी पार्टी आहे, 3rd किटी पार्टी. फाल्गुनी नसणार आहे कारण बस फाल्गुनी ट्रॅव्हल करते आहे. आणि मी नायसाला आजीकडे सोडणार आहे, तिला जायचं आहे आईकडे. मग आई बोलली की सोड माझ्याकडे. सो नायसा इज ऑल सेट आईकडे जायला. आणि आम्हाला एक छान असं गिफ्ट रिसीव्ह झालेलं आहे फ्रॉम स्क्रंच टॉप्सेस. जसं की नायसाने ते स्क्रंची जो घातलेला आहे, एवढे सुंदर स्क्रंची आहेत ना. आम्ही दोघीसुद्धा तेच वापरतो. अँड वाव, अजून स्क्रंचीज आम्हाला मिळालेत. एवढे कम्फर्टेबल, एवढे फ्लेक्झिबल आणि अजिबात डोकं दुखत नाही हे लावल्यानंतर. एक मिनिट ठेव ना तू इथे बाळू. हो, हे बघ, हे असं छान असं ब्रेसलेट पटोले घालतेस तू. असं नेक पीस आहे हे. फोन चार्म आहे. हा, हे किचन आहे. एक किचन दिले अँड दिस इज अ फोन चार्म. असा किचन आहे. क्यूट आहे ना नायसो. अँड दिस इज अ फोन चार्म. नाईस, थँक्यू सो मच. स्क्रंच ऑब्सेस्ड कडनं जेव्हा जेव्हा स्क्रंचीस आलेले आहेत तेव्हा तेव्हा मी ते सगळे काही यूज केलेले आहेत. अमेझिंग स्क्रंचीज आहेत हे. ते पडला. काय लावणार आहेस? किचन तू आता लावणार आहे. हे पण क्रोशेटचं किचन आहे. सुंदर बनवलंय. म्हणजे आपण आपल्या कोणत्याही बॅगला लावलं की ते छानच दिसणार आहे. सो नायसाला आता हे इकडे लावायचं आहे. आणि आपले जे हे स्क्रंचीज आहेत ते आपण जागेवर ठेवूया. सो जे इनकेस तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल तर नक्की तिच्या पेजला व्हिजिट करा. असे स्क्रंचीज, एक तर कलर्स बघा किती सुंदर आहेत. पेस्टल कलर्स तुम्ही इथे बघू शकता. ते बघा, हे एवढे आहेत. अजून आहेत ते कुठेतरी दुसरीकडे ठेवलेत. सो सम मोर ॲडेड to this. Thank you so much Scrunch Obsessed. स्कूलला लाव. स्कूलच्या बॅगला अलाउड नाहीये नायसू. स्कूलच्या बॅगला अलाउड नाहीये. माझी बॅग छान वाटेल. चालेल, ठीक आहे, लावूया. थांब. वेलकम सार्थची आई. सार्थ शांत झालं का? शांत झाला कसा तरी. नायसाला सोडायचंय का तिच्याकडे, त्याच्याकडे? मला काय नाही. नको करती, नको करती. नाही, खरंच सोड ना. मी त्याला आताच बोलत होती. म्हटलं मी रचना मास्टर विचारतो, तो बघत होता. मग त्याला नाहीचं समजते आता. म्हणजे तुम्ही लोक समजतात, ब्लॉग बघून तरी काय असेल ना तुला समजतं. सीट बेल्ट लावा. चला तर मग चला. सो आज आमची पार्टी आहे. खायला नावच चेंज केलंय. पिस्पर का म्हणतो, पिस्परच माहिती बघू. फूड सेंट्रल किचन आणि बार नाव दिलंय. हो, ते तिथे दिसलं मला. मतलब मैं सोच के आई थी तो So Naisa is back.
दुपारी मी आईकडे गेली, तिथे झोपली आणि संध्याकाळी ऍक्च्युली आम्ही जाणार होतो आंबा महोत्सवला, पण ते कॅन्सल झालं. मग आता आम्ही आलो सोसायटीमध्ये, बिकॉज सोसायटीमध्ये इथे क्रिकेट मॅच चालू आहे आणि सोसायटीमधलेच आणि खाली खाण्याचे काही स्टॉल्स वगैरे लागलेत. वहिनींकडे पण जाण्याचा प्लॅन होता, पण नाही सर थांब बाबू, पण त्यांच्याकडे पण पाहुणे आले, तिथे पण कॅन्सल झालंय. सर खायचं तिथे लागलंय, आपण बघूया. आज सॅटरडे आहे, सो इथे मार्केट सुद्धा लागलंय. थांब. रगडा पॅटीस खाणार आहे तू? पाणीपुरी बनवायचंय का? फास्ट नाही करायचं पण. सो आता वाजले आहेत रात्रीचे 11:30. नायसाचं जेवण वगैरे झालंय, इकडचं सगळं काही आवरलंय. आई सुद्धा जेवल्यात आणि आता झोपायला गेल्यात त्या पण. आता आम्हाला मला आणि नायसाला रूम जी आहे ती थोडीफार क्लीन करायची आहे, बिकॉज एवढा पसारा आता नायसाने केलाय ना, आणि प्रत्येक महिन्याला क्लीन करावीच लागते, कारण खूप काही गोष्टी आहेत तिच्या ज्या ती अशी दाबून दाबून सगळीकडे ठेवते. तुम्हाला तर माहितीच असेल, तुमच्याकडे पण मुलं आहेत, तुमची मुलं पण कदाचित तसंच करत असतील. नायसाने तर लिटरली एवढे बॉक्सेस वगैरे काय काय छोटे छोटे पिशव्या एवढं सगळं ठेवलंय ना. सो मी विचार केला की ते क्लीन करू. आय डोंट नो मी ते आता क्लीन करेल की नाही, कदाचित उद्या पण सकाळी क्लीन करेल. उद्या आहे संडे, सो उद्या मला वाटतं जास्त कम्फर्टेबल होईल क्लीन वगैरे करायला. बट एनिवेज, सो तिचे जे पिगी बँक होतं त्यातलं तिचं जे एक होतं मातीचं पडलं म्हणून ते फुटलं, आणि त्याच्यानंतर मग त्याच्यातले सगळे कॉईन्स ते सगळं सॉर्ट करत होतो आम्ही दोघं सुद्धा बसलेलो. एनिवेज, सो किचन रुटीनमध्ये तुम्ही जे माझे क्लोथ्स बघतायत किंवा आता डेली वेअर सुद्धा तुम्ही जे बघतायत, खूप लोकांना प्रश्न आहे की एक्झॅक्टली मी हे कपडे कुठून घेतलेत, किती कम्फर्टेबल आहेत असं सुद्धा येतं, कारण सॉफ्ट दिसत आहेत आणि ह्या आत्ता गरमीच्या ह्याच्यात तर एकदमच कम्फर्टेबल आहे. सो खूप लोकांचा प्रश्न होता की एक्झॅक्टली मी कुठून मागवलं आहे. सो 1-2 पेज आहेत इंस्टाग्रामवरती, त्यांच्याकडनं मागवते. एक तर आहे तिच्याकडनंच जास्त करून मी मागवले आहेत. सो आता तुम्ही हे जेवढे काही बाजूला बघतायत, मी तुम्हाला जे आता फोटोज दाखवते हेच तुम्ही बघतायत माझ्या व्लॉग्समध्ये बोला किंवा रील्समध्ये बघा, आणि ट्रस्ट मी एवढे कम्फर्टेबल आहेत ना, कॉटनचे आहेत. तुम्ही ह्याला बाहेरसुद्धा घालू शकतात, घरातसुद्धा घालू शकतात. मटेरियलसुद्धा सॉफ्ट आहे, धुतल्यावर सुद्धा ते तसंच तसं राहतं, कलर वगैरे सुद्धा निघत नाही. एकदम म्हणजे खूप छान त्याचं मटेरियल आहे, आणि तुम्ही मला एवढे दिवस बघतातच आहेत की मी ते यूज करते. सो सर्वात जास्त मी जे घेतले आहेत ते घेतले आहे ती स्टायलिश डिझायनर असं म्हणून एक इंस्टाग्रामवरती पेज आहे, तिच्याकडनं घेतलंय. खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये तिची लिंक दिलेली आहे. त्याच्यानंतर हा जो तुम्ही पर्पल शेडमध्ये बघतायत हा मी घेतलाय आरती डिझायनर. नाव शी इज डिफरंट, हिचं वेगळं आहे ID, सो तुम्ही तिथे जाऊन ते चेक करू शकता. आणि हा जो तुम्ही बघतायत हा सुद्धा मला खूप लोकांनी विचारलाय. सो हा मी जन्नत फॅशन हिच्याकडनं घेतलाय, जो आहे इंस्टाग्रामवरतीच. सो असे 1-2 आहेत जे सर्वात जास्त जी आरती स्टायलिश डिझायनर आहे ना, सो तिच्याकडनंच घेतलेले आहेत, आणि खरंच मटेरियल खूप सॉफ्ट आहे, खूप छान ते आलेले आहेत. थोडंसं इथून तिथून कलरमध्ये नाही, पण थोडंसं पिक्चरमध्ये थोडंसं डिफर करतं. 1-2च बाकीचे तसेच मला मिळालेत. सो जे इनकेस तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही सुद्धा बघा, एकदा विजिट करा त्यांच्या पेजवरती. आणि
ऑनलाईन पेमेंट असतं, तुम्हाला प्रायरच पे करावं लागतं. ते 1-2 लोकांच्या मध्ये मला प्रश्नसुद्धा आले की सेफ आहे की नाही वगैरे वगैरे. पण ट्रस्ट मी सेफ आहेत, मस्त आहेत. आता खूप लाईक मला वाटतं लास्ट 2 वर्षांपासून मी खूप सारे कपडे त्यांच्याकडनं मागवले आहेत आणि जसं दाखवले तसेच ते मी रिसीवसुद्धा केलेले आहेत. मेन म्हणजे आता ह्या समरमध्ये ना आपल्याला असे क्लोथ्स जास्त कम्फर्टेबल वाटतात, गरमी सुद्धा होत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते दिसायलासुद्धा छान दिसतात आणि मस्त वाटतं, कम्फर्टेबल वाटतं. सो चला मग इकडचं सगळं काही आवरलेलं आहे. रूमचं मी तुम्हाला एकदा हालत दाखवते काय. माझी फेवरेट आहे म्हणजे तुला किती आहे येत नाही सो. हा काय आमच्या रूम मधलाच फक्त पसारा बघा. आता आम्ही ना करणार आहे एक गर्ल तिच्याकडे टॉयज नाहीये ना, माझे देणार आहे. मला नको तर मी त्यांना देणार आहे. सो ॲक्च्युली एक नीडी फॅमिली आहे, त्यांना नायसाचे काही टॉईज आहेत, काही बॅग्स आहेत, हँडबॅग्स ते द्यायचे. कारण नायसाचे ते असेच टॉईज पडून राहिलेले आहेत. नायसो TV बंद कर. कारण खूप सारे टॉईज ना नायसाचे असेच आहेत आणि नायसाचं ना वापरणं खूप चांगलं आहे. कोणतंच टॉय असं तुटलेलं वगैरे नाहीये. इवन डॉल्स बघाल ना त्यांचे ते कपडे काढून ठेवते. हे बघ तुम्हाला कपडे दाखवते, कारण त्यांना तिला आंघोळ घालायचं असतं, खूप काही असं गोष्टी असतात. तुम्हाला हे बघ हा छोटा कपडे मी आणला, कुठून आणला आपण एका स्टोर मध्ये आणले. त्याला धुवायला टाक. एवढी छान मोठी आहे, पण ही डॉल नाहीये, ही तर पर्स आहे. बघ हे बघ तुम्हाला दिसतं तिथे काय नाही. हँडबॅग आहे, सनीने तिला तिच्यासाठी आणलेलं आहे. सो तेच तर त्यातले खूप सारे मी तिला म्हटली की तुझे असे खूप सारे टॉईज आहेत जे तू यूज पण नाही करत, असेच ठेवलेले आहेत ते. खूप सारे डॉल्स अजून काय तुम्हाला दाखवत आहे, खूप सारे डॉल्स किती आणि बॅकपॅक्स पण नायसाकडे खूप आहेत. आता कसं होतं माहिती का, जो कोणी येतो तो नायसाला बॅकपॅकच आणतो. फाल्गुनीने सुद्धा खूप तिला बॅकपॅक्स दिले. सो नवीन आली की मग ती जुनी विसरून जाते. आणि बॅकपॅक्स पण एवढे छान आहेत, एवढे व्यवस्थित तिने ठेवलेत ना, खराब वगैरे नाही, तुटली नाहीये, कोणाची चेन खराब नाही झालीये. आता तर माझ्यात ताकद नाहीये सगळं करायची, म्हणजे पाठ खूप दुखते. पाठ नाही, थोडा आराम करायचं, असं ते भलतच काहीतरी आहे. आणि एवढं मेस आहे ना रूम मध्ये, एवढं की मला सुचत नाहीये कुठे काय कसं ठेवलेलं आहे. खूप काही गोष्टी आज प्लॅन केलेल्या आम्ही. मी आई बरोबर पनवेलमध्ये जे आंबा महोत्सव लागलाय तिथे जाणार होती, बट आईची थोडीशी तब्येत खराब झाली. मग आई म्हटली की नको, म्हणून मग मी पण कॅन्सल केलं. पण त्यानंतर मला नयनचा सुद्धा फोन आला, मेसेज आलेला की तू आली नाही. पण मी ऑलरेडी तोपर्यंत घरी पोहोचलेली, म्हणून मग मी असं बोलली की आता मला कंटाळा आलाय, म्हणून मग मी ती गेलीच नाही. नाहीतर मला बघायचं होतं की एक्झॅक्टली आंबा महोत्सव मध्ये काय असतं, कारण मी कधी कोणताच आंबा महोत्सव अटेंड नाही केलाय. आणि ना काकीला घ्यायचं होतं ना एक आंबा महोत्सव मध्ये, मला काकीला नाही यायचं होतं का, म्हणजे पाहुणे आहे त्यांच्या घरात ना. काकी आमच्या साईडला होती, ती दुसरीकडे गेली होती राईला. दुसरीकडे गेली. मग उद्यापासून आम्ही जाणार काकीकडे. उद्यापासून ऍक्च्युअली आजच जाणार होती, पण त्यांच्याकडे पाहुणे आले म्हणून मग ते कॅन्सल झालं. आणि उद्या आता त्या माहेरी जाणार आहेत आणि लाईक आहेत ते 9-10 डेज नंतर येणार आहे. सो लेट्स सी, भेट होईलच आमची. आणि हा एक पिगी बँक मी पाहिला मिशोवरती,
आणि मी तो इमिडिएटली मागवला. आता इथे ना ओपन वगैरे करायला काहीही नाही आहे, काही नाही. जसं आपलं ते मातीचं येतं ना, हे तसंच आहे. यात फक्त ना इथे त्यांनी असं दिलंय 1 लाख रुपीज. आता आम्ही ट्राय करतो की एक अल्टरनेट डे किंवा 3 डेजमध्ये पैसे टाकायचे म्हणून. सो आता जेवढे आम्ही टाकलेत ते असे इथे क्रॉस केलेले. ज्या वेळेस जेवढे कॅश असतं, कारण आजकाल तर कॅश पण नसतो जवळ, पण जेव्हा अवेलेबल होतं तसं मग आम्ही इथे ह्याचं टिक करतो. इथे आता ह्यांनी 1 लाखचा हा पूर्ण गल्ला आहे. लेट्स सी कधी हे भरतंय आणि त्यानिमित्ताने ती तेवढी सेविंग होईल. बट ह्यात ना 25,000चं सुद्धा आहे, 50,000चं सुद्धा आहे, 10,000चं सुद्धा असं दिलेलं आहे. मिशोवरती तुम्ही एकदा चेक करा, मनी बँक म्हणून. आणि ह्याला उघडण्याचं एकच ऑप्शन आहे, ते म्हणजे ह्याला तोडावं लागेल. म्हणजे हे लिटरली मी खूप ट्राय केलं की जर इनकेस एकदम कधी हवं असेल तर. आणि हे दोन्ही साईडला आहे. सो हे ना हे पूर्ण त्यांनी स्टिक केलंय. तुम्हाला जेव्हा पण करायचं असेल ह्याला जोरात खेचून मग ते काढावं लागेल. आय होप जेव्हा पण हे खेचू हे तुटणार नाही, कारण मग परत एकदा हे रियूज करता येईल. सो अशा प्रकारचा एक पिगी बँक आम्ही घेतलाय. मी किंवा सनी किंवा नायसाला कधी कोणी असे पैसे हातात वगैरे दिले तर ती मी हात टाकते ते. आणि पण हातात दिलं ना मी माझ्या पिगी बँक मध्ये ठेवते. आईच्या पिगी बँक मध्ये हे आईचं नाहीये, हे तुझंच पिगी बँक आहे. नाही येते घरी बिरी नाही, ते इथे ठेव. नायसाचं म्हणजे भलतच असतं. तुझ्यासाठीच आहे बाबू सगळं. मग तू नाही इकडे. सो आजचा दिवस हा अशा प्रकारे गेलेला आहे. खूप काही गोष्टी प्लॅन आउट करतेय, खूप काही गोष्टी होत आहेत. आणि ॲक्च्युली ना प्रत्येक डेला काही ना काहीतरी शूट असतोय. आणि आता शूट जे होत आहेत ते ऑन फील्ड होत आहेत. आणि मग त्याच्यामुळे ना ट्रॅव्हलिंग होतो, मग त्यामुळे व्लॉग वगैरे प्रॉपरली मला शूट नाही करता येत. पण जेवढं काही होत आहे तेवढं काही शूट करते आणि तुमच्यापर्यंत घेऊन येते. अँड कालचा जो व्लॉग होता जर कोणी अजूनपर्यंत पाहिला नसेल तर नक्की बघा. सो चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय बाय.